त्यासाठीचे उपाय काय आहेत? तर देवता ही आपली मारुतीरायाच आहेत. मारुतीरायांची भक्ती करायची. म्हणजे काय करायचं की मारुतीरायांना काय आवडतं? त्यांना फक्त श्रीराम 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 हेच आवडतं. त्यामुळे तुम्ही लाल रंगाने श्रीराम 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 हे जर लिहित राहिलात तर तुमचा मंगळ खूप स्ट्रॉंग होईल. आणि आणखीन पुढे जाऊन जर तुम्हाला एक चांगला उपाय करायचा असेल तर पिंपळाच्या पानावरती श्रीराम श्रीराम असं लिहून ती पानांची माळ जर तुम्ही मारुतीरायांना घातलीत तर त्याचे अजून चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. याचबरोबर मंगळ ग्रहाचा रंग कुठला? तर लाल भडक. त्यामुळे मग तुम्ही सफरचंद, डाळिंब, कलिंगड यासारखी फळं खाऊ शकता. कारण आपलं ठरलेलंच आहे, पंचेंद्रियांनी आपल्याला ते सगळे उपाय करायचे आहेत. त्यामुळे खाताना ही सगळी फळं खायची. आणि हो, माकडाला चणे आणि गूळ एकत्र करून जर तुम्ही खायला दिलत ना तर तुमचे सूर्य आणि मंगळ दोन्ही एकत्रच ऍक्टिव्ह होतील. आणि त्याचबरोबर तळलेल्या गोड आणि ऑरेंज अशा रंग असलेल्या ज्या मिठाळ्या गोड पदार्थ जे असतात म्हणजे मोतीचूरचे लाडू किंवा जिलेबी किंवा इमरती असते ना, हे पदार्थ तुम्ही मंदिरामध्ये मंगळवारच्या दिवशी दान केलेत तर आपला मंगळ स्ट्रॉंग होतो.